आज मार्केटमध्ये गेले होते, तिथे मला ही खास भाजी दिसली. पावसाळा सुरू झाला की ही भाजी हमखास दिसते. आमच्या गावाकडे हिला रानभाजी म्हणतात. मी ही भाजी घेत होते ना, तेव्हा त्या आजींच्या टोपल्यात फक्त 2-3च जुड्या उरल्या होत्या. माझ्या बाजूला ज्या बायका उभ्या होत्या, त्या माझ्याकडे बघत होत्या की ही कोणती भाजी घेते. मलाही असं जाणवलं की बहुतेक त्यांना या भाजीबद्दल जास्त काही माहीत नसावं. कारण ही भाजी जास्त करून गावाकडे सापडते. पण शहरात मात्र जास्त खाल्ली जात नाही. मग मी ठरवलं की आज तुम्हाला या भाजीची ओळख करून देते. मी ही भाजी घरी आणल्यानंतर 2दा धुवून घेतली आहे स्वच्छ पाण्यामध्ये आणि कट केल्यानंतर एकदाच धुतली. त्याचं कारण असं की ग्रीन व्हेजिटेबल्स कधीही कट केल्यानंतर धुवायचे नसतात. कारण त्याच्यामध्ये जे विटॅमिन बी, विटॅमिन सी आणि विटॅमिन ए असतं ते पाण्यात विरघळून जातं आणि मग त्यातलं जे न्यूट्रिशन आहे ते आपल्या शरीराला मिळत नाही. त्याचा काहीही फायदा होत नाही. पण ही मी भाजी कट केल्यानंतर धुतली एकदा. त्याचं कारण असं की त्याच्या देठाला खूप माती असते कारण ही भाजी जमिनीमध्ये असते, शिवाय रानामध्ये असते. त्याच्यामुळे ती स्वच्छ धुणं खूप गरजेचं असतं. म्हणून मी चिरल्यानंतर एकदा धुवून घेतली. मी अगोदर साफ करून ठेवली ही भाजी, पण तुम्हाला दाखवण्यासाठी हा शेवटचा एक पीस ठेवला आहे. हे बघा, हे मध्ये जे असं असतं ना काठीसारखं जाडं, ते काढायचं असतं आणि मग उरलेल्या पानांची आपण भाजी करायची असते. तेल छान गरम झालं आहे. गॅस कमी करायचा आहे. गरम तेलामध्ये मी जिरा आणि मोहरी टाकली आहे. बारीक चिरलेली लसूण, मी जास्त तेल वापरत नाही, त्याच्यामुळे ही फोडणी तडतडीत तुम्हाला दिसणार नाही. मग हा कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला. शक्य तेवढा कमी वापर केला तेलाचा तरी खूप बरं आहे आपल्या शरीरासाठी. कांदा छान हलवून घ्यायचा आहे. एक 2 ते 3 मिनटं. लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हळद आणि घरचा मसाला हे सगळं मी ॲड करते याच्यामध्ये. तुम्ही या मसाल्यांना सबस्टिट्यूट म्हणून हिरव्या मिरचीचाही वापर करू शकता. तिच्याने भाजीला छान टेस्ट येते. ॲक्च्युली या भाजीमध्ये ना मुगाची डाळ किंवा चण्याची डाळही आपण वापरू शकतो. त्याच्याने छान टेस्ट येते. पण ही भाजी आमच्या दोघांसाठीच मला करायची होती. म्हणून मी त्याच्यामध्ये काही जास्त ॲड केलेलं नाही आहे. फक्त कांद्यानेही भाजीला छान टेस्ट येते. कांदा छान पोळला आहे आपला आता इथे. याच्यामध्ये आपण आता ही बारीक चिरलेली भाजी ॲड करून घेऊयात. मला यावेळेस मार्केटमध्ये खूप छान भाज्या मिळाल्या. खूप सुंदर हिरव्या हिरव्या आणि मस्त फ्रेश अशा भाज्या होत्या. पाऊसही थोडा थांबला आहे. पण भाज्या घ्यायला पण छान वेळ मिळाला. पूर्ण भाजी ॲड केल्यानंतर हलवून घ्यायची आहे भाजीला. एकजीव करायची आहे कांदा आणि भाजी. नंतर मीठ टाकायचं आहे थोडंसं चवीनुसार. एवढं मीठ पाहून तुम्हाला वाटत असेल की मी केवढं मीठ टाकलं आहे. पण तसं नाही आहे. हा माझा स्पून खूप छोटा आहे. कमी क्वांटिटी असतात त्याच्यामध्ये. मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे. आणि एकदा का भाजी हलवून झाली की एक छानसं झाकण ठेवायचं त्याच्यावरती. मी शक्यतो भाज्या वाफेवरच शिजवते.
माझी रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. शिवाय तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात तेही मला सांगा. धन्यवाद.